नमस्कार श्रोते हो. स्वप्न पाहणं महत्त्वाचं असतं, पण त्या स्वप्नांना जिद्द, मेहनत आणि सातत्याची जोड दिली तर यशाचं शिखर गाठता येतं. आज आपल्या भेटीला आलेली अशीच एक गुणी, मेहनती आणि बहुआयामी कलाकार आपल्या सिंधुदुर्ग वेंगुर्ला येथून आपल्या कला प्रवासाची सुरुवात त्यांनी केली आहे. मराठी, मालवणी, कोकणी आणि कारवारी कोकणी रंगभूमीवर आपल्या अभिनयाची छाप उमटवणारी 50हून अधिक नाटकांमधून विविध भूमिका साकारत रसिकांची मनं जिंकणारी आणि आता चित्रपट क्षेत्रातही प्रमुख भूमिकांमधून झळकणारी अभिनेत्री हर्षदा आनंद बागायतकर आपल्या आकाशवाणी स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. अभिनय, नृत्य, मॉडेलिंग आणि कलाप्रती असलेली निष्ठा यामुळे त्यांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. प्रेरणादायी कला प्रवासाविषयी आज आपण मन मोकळा संवाद साधणार आहोत. तर आज आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राच्या स्टुडिओमध्ये त्यांचं स्वागत. नमस्कार मॅडम. नमस्कार. हर्षदा मॅडम, आज तुम्ही एक यशस्वी अभिनेत्री म्हणून प्रेक्षकांसमोर आहात, पण प्रत्येक यशामागे एक सुरुवात असते. तर अभिनयाची जी आपली आवड आहे ती कधी आणि कशी निर्माण झाली? अभिनयाची आवड ही मला नंतर लागली, कारण पहिली आवड मला लहानपणापासून डान्सची होती. म्हणजे लहानपणापासून मी सगळीकडे जे शाळेत आपले डान्स असतात किंवा गावातल्या आपले मंदिरं, जत्रा वगैरे असतील ना, तिथे जे कार्यक्रम असतात किंवा आपल्या शाळेतलं सरस्वती पूजन, तिथे मी डान्स करायची. काय डान्स आवडायचंच लहानपणापासून. त्याच्यानंतर मग हळूहळू वाटायला लागलं, म्हणजे एखाद्याला बघितलं किंवा टीव्ही बघितली की अरे हा मला हे करायचंय, हिच्यासारखं करायचंय मला, किंवा शिक्षकांची ऍक्टिंग करणं, घरातलं एखाद्याचं करणं. आणि तेव्हापासून मग आवड सुरू झाली की मला डान्स सोबत ऍक्टिंग पण करायची आणि इच्छा झाली की मी ऍक्टर बनायचंय. मला एकच डोक्यात होतं मला. म्हणजे बालपणी जी नृत्यकला आपली होती ती हळूहळू मग अभिनय क्षेत्राकडे, त्या कलेकडे वळवले आपल्याला. तर लहानपणी असं वाटलं होतं का की एक दिवस इतक्या नाटकांमध्ये किंवा आपण एखाद्या चित्रपटांमध्ये काम करायला? असं वाटलं तर नव्हतं, पण इच्छा होती की मी काहीतरी करेन किंवा एखादा चित्रपट करेन. आता मोठे मोठे ऍक्टर्स जेव्हा करतात, समोर येतात, तेव्हा अरे मी असं कधी करेन. पण माझे पप्पा कायम म्हणतात की जिद्द मनात ठेवायची आणि इच्छाशक्ती प्रबळ हवी, मग माणूस तिथपर्यंत पोचतो. आणि माझी इच्छाशक्ती होती आणि त्यानुसार मी पोचले इथे आणि चालू आहे. यात मला आनंद आहे. म्हणजे आपली इच्छाशक्तीनेच आपल्याला पुढे करिअरची संधी देण्यासाठी भाग पाडलं. म्हणजे आपल्या मनात जशी इच्छा असते त्या इच्छेला सातत्य ठेवलं किंवा ती कला जपली तर त्याचे पुढे अभिनय क्षेत्र म्हणा किंवा कुठल्याही कलेकडे आपण आपला स्वतःचा पाय व्यवस्थित रोवू शकतो. हे खरं आहे. तर कोकणची माती ही कलाकारांना एक वेगळी ओळख आणि संवेदनशीलता देत असते. तर आपला प्रवास असा झाला आहे की वेंगुर्ल्यातून आपण मुंबईपर्यंतचा प्रवास या कला क्षेत्रातून करत आहात. तर तो संपूर्ण प्रवास सांगायचा झाल्यास काय सांगाल? हो, पहिलं मी डान्समुळे दुसऱ्या गावात जायची. लहानपणी स्पर्धांमध्ये जायची मी. नंतर मग ते बंद केलं. मग दांडिया पण खेळायचं. दांडियांमध्ये आपण वेगवेगळ्या गावात जातो. त्याच्यानंतर असं एक दिवस आला की बाबा ऍक्टिंगकडे जायचंय, वळायचंय मला. आणि मग असंच आमच्या इथे पहिलं नाटक केलं, सभ्यगृहस्थ. ते आमच्या गावातले लोक आहेत, म्हणजे आमची टीम आहे कलावलय म्हणून. तिथे बाळू खामकर काका आहेत. त्यांनी मला म्हणजे सांगितलं होतं की करशील का, आणि मग मी ते केलं. त्याच्यानंतर खरं सांगायचं तर आपले रमेश नार्वेकर काका, त्यांनी घेतलं, ते केलं. आणि एक केल्यानंतर कसं असतं की कुठेतरी दिसतो ना आपण, लोकांना नजरेत येतो आणि त्याच्यानंतर विचारतात अरे ही कोण आहे, आपल्याकडे करेल का काम. असं करून करून हळूहळू म्हणजे असं मालवण, दोडामार्ग, मग हळूहळू बेळगाव, कारवार, गोवा असं. पण यात पण माझी नावं सजेस्ट केली आहेत. एक सुजाताई असेल, परत आपली दीक्षा वेंगुर्लेकर, तिने म्हणजे ह्यांनी मला हेल्प केली आहे की त्यांनी माझं नाव सजेस्ट केले, बाबा ही चांगली करते बघा. आणि तिथून माझा प्रवास सुरू झाला की या गावात त्या गावात त्या गावात असं. मग तिकडूनच असं मुंबईला आले. मुंबईत एक आम्ही
फ्लाइंग क्वीन्स नावाची एकांकिका केलेली आणि ते आमचे अमरजित आंबले जे सर आहेत माझे ॲक्टिंगचे म्हणजे पहिले, तर त्यांची बायको कविता आंबले त्यांनी ते नाटक बसवलं होतं आणि आम्ही ते मुंबईला पण प्रयोग केले त्याचे, पुण्यात एक शो केला. म्हणजे तेव्हा कळलं की रे हां मी काहीतरी करू शकते. आणि मी तेव्हा एकटी निघाले होते घरातून आणि माझ्या फॅमिलीचा सपोर्ट होता त्याला. सो भारी वाटलं ते करताना. आता आपण उल्लेख केलाय की फॅमिलीचा तुम्हाला पाठिंबा आहे, तर तो पाठिंबा कसा मिळत गेला? तो तर म्हणजे असं खूप भारी वाटतं मला सांगायला, कारण लहानपणापासून जेव्हा मी डान्सला जायचे तेव्हा तर आपल्याकडे गाड्या वगैरे नव्हत्या. तर मला आमचा एक माझा डान्स शिकवणारा जो दादा होता, बंटी दादा त्याचं नाव, तो आत्ता या जगात नाही आहे, पण त्याची आठवण अजूनपर्यंत आहे. आणि माझ्या आत्तेचा मुलगा गौरव दादा, माझी आई, हे मला सायकलवरून स्पर्धांना घेऊन जायचे. वा. आणि मी तिथे बक्षीस काही ना काही मिळवून यायची, कधी रिकामी यायची नाही. आणि पप्पा मला सपोर्ट करायचे मेंटली की तू करतेस ना, कर, बिनधास्त कर. आणि तो एक प्रवास होता ना की खूप भारी होता. बंटी दादा आता ह्या जगात नाही आहे, पण त्याने म्हटलेलं की हर्षा खूप पुढे जाणार. आणि तो मला आनंद आहे की तो आता कुठून तरी बघत असेल ना, हर्षा जाते पुढे. म्हणजे असं डान्समध्ये पण त्याने मला कधीच साईडला नाही ठेवलं. कायम लीडमध्ये जे असतं ना, मध्ये एखादा कलाकार नाचतोय तेच. त्याच्यानंतर प्रवास सुरू झाला. मग आई पप्पा माझे ना खूप असे बिनधास्त मला पाठवतात. विश्वास आहे त्यांचा माझ्यावर आणि त्यांच्यामुळेच मी आहे. कारण ते मला आता बाहेर जाणं एखाद्या मुलीने एकटं म्हणजे काही साधी गोष्टी नाही आहे, खरंय. पण ते विश्वासाने पाठवतात. आणि मला पप्पा कॉलवर एवढंच सांगतात की बाबा तू गेली आहेस ना, तू तिथलं लक्ष दे, घरचं काही टेन्शन घेऊ नको, काहीच विचार करू नकोस, गेली आहेस त्या कामात लक्ष दे आणि तेच कर. आणि माझी आई जी माझ्यासोबत सगळीकडे नाटकांना येते अजूनही, लहानपणापासून ते आत्तापर्यंत, माझी तयारी, माझ्यासोबत राहणं. आणि तिचं असतं की पहिलं मी बघणार कशी लोक आहेत किंवा काय, चेक तर केलं पाहिजे ना. बरोबर. हां, आणि ती चेक करते कसं काय आहे आणि सगळं बघून परत रिटर्न येते आणि परत नाटका दिवशी येते. म्हणजे ती ना माझ्यासाठी एवढी धावपळ करते ना, किती लांब असो ना तरी ती पोचते तिथपर्यंत. खरं तर कुठलाही अभिनय असो किंवा कुठलीही कला असो, पण घरच्यांचा जो सपोर्ट असतो तो खूप महत्वाचा असतो आणि तो तुमच्या घरच्यांकडून खूप छान मिळत गेला, म्हणून तुमच्या करिअरला एक वेगळे वळण मिळालंय. तर 50 पेक्षा आपण जास्त नाटकं केली आहेत आणि हा अनुभव ह्या लहान वयात, तसं आपलं वय साधारण 25 एक असेल, तर या लहान वयात तुम्ही 50हून अधिक नाटकं केली आहेत आणि या नाटकाने काही ना काही आपल्याला शिकवलंच असेल. तर तुमच्या मनात सर्वात जवळच असं कोणतं नाटक आहे का? आहे ना. आणि प्रत्येक नाटक आपल्याला काय काय शिकवतच असतं. तसंच माझं सगळ्यात आवडतं नाटक आहे ते लावणी भुलली अभंगाला. ते मला खूप आवडतं आणि त्याचे आत्ता मी 7 प्रयोग केले आहेत, पण ते वेगवेगळ्या टीमसोबत केलेत. तर ते नाटक असं आहे ना की त्यात पौराणिक पण आहे, संगीत नाटक आहे, ते तमाशा प्रधान पण आहे. आणि अभंग आणि लावणी यात एक जुगलबंदी आहे. लावणी श्रेष्ठ की अभंग श्रेष्ठ हे दाखवून द्यायचं आहे त्या नाटकात. आणि माझ्या लाईफमध्ये ते पहिल्यांदाच असं संगीत नाटक आलेलं, प्लस लावणी, आणि स्वतः म्हणून लावणी पण करायची, नाचायचं पण, असं होतं त्यात. तर सुजाताईने ते मला सजेस्ट केलं होतं आणि गोव्यातले सुनील आसोलकर जे सर आहेत त्यांनी मला त्यात संधी दिली. ते बोलले करशील तू, कारण मी गायली नव्हती कधी. म्हणजे असं कसं गाणार आणि प्लस नाचायचं पण आहे. म्हटलं आता कसं करायचं, तर सर बोलले प्रॅक्टिस करून घेतली माझ्याकडून. आणि मी म्हटलं तरी पण तुम्ही एक कलाकार ठेवा, गायिका ठेवा, म्हणजे कसं नाचताना मी म्हणेन, मी ट्राय करेन, पण नाचताना आपला आवाज जातो ना, श्वास लागतो आपल्याला. मी म्हटलं की मी जेव्हा वळेन ना तेव्हा तू बोल आणि मी पण तुझ्यासोबत बोलेन, म्हणजे कुठेच असं वाटणार नाही की आपण बोलत नाही आहोत, गाणं म्हणत नाही आहोत. ते झालं. पण त्या नाटकाच्या आदल्या दिवशीचा सीन माझ्यासोबतचा, की ती गंगा पात्र मला साकारायचं होतं नाटकात. गंगा एक ही तमाशा प्रधान आहे ना नाटक, म्हणजे तमाशेवाली असते ना फड, तशी असते ती. आणि तिला कसं साकारायचं, कारण मी असं नाटक पहिल्यांदा कधी केलंच नाही आणि तसं पात्र कधी केलंच नाही, त्याच्यामुळे मला असं चॅलेंजिंग रोल होता. म्हटलं आता काय करू. मग त्याच रात्री आदल्या दिवशी मी आरशासमोर उभी राहिली. म्हटलं गंगा मला
तुला भेटायचंय, मला माहिती नाही तुझं पात्र नक्की कसं आहे आणि मी कसं करू, प्लस तिची भाषा वेगळी. आणि नंतर मी तिला सांगितलं की तू ना त्या क्षणी माझ्यात ये, मला भेट, आपण दोघींनी मिळून ते करूया. आणि मी जेव्हा स्टेजवर जाताना जरा भीती होती की हे पात्र होईल की नाही, आणि ह्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला ते दिलंय आणि गाणं पण म्हणायचंय, सगळं होईल का. पण जशी स्टेजवर गेली तशी गंगा आली आणि गंगाने मला हेल्प केली. म्हणजे तिथे गंगा ना हर्षूला सावरत होती, हर्षू गंगाला सावरत नव्हती. मनाचा आत्मविश्वास आहे हा. तो जो आपल्याला खूप खंबीर बनवत असतो. कदाचित त्यामुळे आपली गंगा जी आहे ती त्या अभिनय म्हणजे पात्रात उतरली आहे हा. असं म्हणायला काही हरकत नाही. हो. मला सांगा की आपण मालवणी, कोकणी, मराठी, कारवारी कोकणी अशा विविध भाषांमध्ये काम करते, ही खरं तर मोठी गोष्ट आहे. परंतु विविध भाषांमध्ये अभिनय करताना बऱ्याचदा आव्हानं येत असतात. तर म्हणजे त्या आव्हानाला आपण कसं तोंड देत आहे? हा, कारण मराठी, मालवणी ह्या तर आपल्या रोजच्या बोलीचालीतल्या भाषा आहेत. आणि कारवारी कोकणी आणि कोकणी हां ही खूप वेगळी होती माझ्यासाठी, कारण मी तिथे केलं नव्हतं. पण ऍक्टिंग बघून त्या लोकांनी मला विचारलं की मॅडम तुम्ही आमच्यासोबत कराल का. मी म्हटलं मला प्रॉपर येत नाही, पण मी नक्की शिकेन, कारण त्यांचा जो लहेजा असतो बोलण्याचा तो आपल्याला पटकन येत नाही. आपली भाषा वेगळी असल्यामुळे पटकन असं जाणवतं दुसऱ्याला की ही मराठी आहे, मराठी बोलणारी आहे किंवा मालवणी बोलणारी आहे. मग त्या कोकणी लोकांना मी सांगितलं तुम्ही जर मला शिकवाल ना 1-2 दिवस तर मी ते कॅरी करायचा प्रयत्न करेन. प्रॉपर होणार नाही माझ्याकडून, पण मी प्रयत्न नक्की करेन. मग जेव्हा मी कोकणी नाटक होतं, एकच केलं कोकणी नाटक गोव्यातलं, त्या सरांनी मला सांगितलं की कुठला शब्द कसं काय बोलायचं ते मी बोलले. पण खरं होतं कारवारी कोकणी. कारण कोकणी आणि कारवारी कोकणी यात खूप फरक आहे. कारण तिथली भाषाच वेगळी आणि आपलं खूप वेगळं. त्याच्यामुळे मी पहिल्यांदा गेली तिथे, म्हटलं अरे आता काय करू, आली आहे खरं काहीतरी एक्सपिरियन्स करण्यासाठी. आणि दीक्षाताईने मला तिथे पाठवलं होतं. कारवारचे जे माझं पहिलं नाटक होतं दुःखात उदिले सुखाचे किरण, हे तर जे आमचे काका होते ज्यांनी ते नाटक लिहिलंय त्यांनी मला इतकं सुंदर शिकवलं ना ते कारवारी कोकणी. 3 दिवसात मी बऱ्यापैकी कॅरी केलं. पण तिथे जेव्हा गेली त्या लोकांना टेन्शन होतं ही काय बोलेल, कारण ही मराठी आहे. मला ते काय बोलतात ते काहीच कळत नव्हतं आणि त्या गावातल्या लोकांना जास्त मराठी येत नाही, ते आपल्याच भाषेत बोलायचे. पण जे डिरेक्टर होते त्यांना कळत होतं. आणि प्रयोगाच्या आधी खूप टेन्शन आलेलं की मी करेन की नाही आणि ह्या लोकांना आवडेल की नाही, मला कोणी ऑब्जेक्शन घेतलं तर भीती होती. पण डिरेक्टरने मला एकच वाक्य सांगितलं, माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर, तू करणार. म्हणजे एखाद्याचं एक वाक्य पण ना आपल्याला असं ऊर्जा देऊन जातं. खरंय खरंय. आणि त्याच एनर्जीने मी तिथे गेले आणि म्हणजे ते नाटक केलं. पण तिथे मला जाणवलं नाही की मी बाबा कोणीतरी वेगळी आहे. त्यांच्यातलीच होऊन मी ते नाटक केलं आणि तिकडचे सगळे लोक खुश. अरे ही मराठी आहे आणि करतेय, चांगली गोष्ट आहे ना. आणि मी पण खुश होते की हा मला जमतंय. पण मी त्यांना सांगितलं की मला पूर्णपणे नाही जमत आहे, मला जर एखादा शब्द नाही आठवला तर मी मालवणी मध्ये घेतलं तर चालेल का. तर बोलले चालेल पण थांबू नको. म्हटलं मी प्रॉमिस करते मी स्टेजवर थांबणार नाही, चालवणार नाटक. आणि ते खूप खुश झाले. आणि तिथे मला कारवारी नाटक अजून आली, म्हणजे मॅडम आमच्याकडे याल का, हीच माझ्या ऍक्टिंगची पोचपावती होती की बाबा हा तू करतेस आणि लोकांना ते आवडलंय. बरोबर. जेव्हा अभिनय क्षेत्रात गेलं की आपल्याला एकच नाही भाषा तर सगळ्या भाषा येणं गरजेचं असतं, कारण त्या त्या भाषेत आपल्याला तो अभिनय करावा लागतो. वेगवेगळ्या भाषेत तुम्ही नाटकं सादर करताय. पण असा कधी क्षण आला आहे की स्वतःवरचा विश्वास कधी डळमळीत झाला आहे का आणि त्यावर स्वतःला परत खंबीर उभं केलंय? हो, असं बऱ्याच वेळा झालंय माझ्या बाबतीत की म्हणजे ना पूर्ण पाठ असायचं नाटक की बाबा काय करायचंय, कुठल्या वेळी कुठला डायलॉग, जरी समोरचा विसरला तरी मी त्याला द्यायची. पण अचानक ब्लँक व्हायचं किंवा टेन्शन यायचं, अरे आता काय करू, आणि सुचायचंच नाही की काय करू. म्हणजे 5 मिनिटं आधी असं व्हायचं स्टेजवर आता माझं एंट्री आहे आणि मला काही सुचत नाहीये. त्यावेळी माझी
आईला सांगायचे, आई मला खूप भीती वाटते, मला सुचत नाहीये, काय करू? तर माझी आई, काही घाबरू नकोस, बिंदास जा. म्हणजे तू विचारच करू नकोस की तू काहीतरी मोठं करतेस, हे रोजचं आहे ना. तू बिंदासपणे जा आणि त्या पात्रातून जा. हर्षू बनून जाऊ नकोस. तू जे पात्र करणार आहेस ते बनून गेलीस ना, तर तू बिंदास जाशील आणि तिथे मांडशील. तिचा तो एक शब्द, तिचं ते बोलणं, म्हणजे अरे हा वाटतंय, देवाचं नाव घे आणि जा. त्याच्या आधीचा पप्पांचा एक फोन, मस्त कर नाटक. म्हणजे मी पाया पडण्यासाठी फोन करायचे की मी आता नाटक करते, जाते. बिंदास कर, काहीच चिंता करू नको, मस्तपैकी करून टाक, सगळ्यांना आवडेल असं कर. हां बाबा, समाधान मिळालं. आता ओके आहे, मी शांत झाले. बस मग तेव्हा लगेच आणि त्यातनं आवाज यायचा मनातून, हर्षू चल आता आपल्याला करायचंय. म्हणजे माझी जी कला होती आणि माझ्या हातला कलाकार, तो हा जागा मला होतो. जागा व्हायचा आणि मला साथ द्यायचा, बाबा चल आता हात धरून मी तुला नेतोय आणि आपण करूयात. आणि ते खूप चांगलं व्हायचं. मग एखाद्या चाहत्याने किंवा प्रेक्षकाने व्यक्त केलेली भावना आपल्याला अशी कधी भिडली आहे का मनाला? असे बरेच आहेत. आणि लावणी भुल्ली अभंगामध्येच एक आहे की तिचा जो प्रवास आहे ना, ती सांगतेय. गंगा सांगते आणि मला स्क्रिप्टमध्ये होतं जरासं छोटं अर्धा पॅरेग्राफ असतो तसा, पण मी बोलता बोलता एवढं बोलत गेले ना की मलाही कळलं नाही की मी काय बोलते, पण ते डिट्टो मॅच होत होतं. मला माहिती होतं की अरे हां, गंगा कशी, काय तिचं चाललं असेल मनात, केवढा गोंधळ असेल, काय सहन केलं असेल, आणि समोरचा माणूस तिला एवढं बोलतोय. आणि बॅकस्टेजला प्राउंटिंगला बसलेले असतात ना, किंवा कोणाचं काय थांबलं किंवा पुस्तक घेऊन असतात की बाबा थांबलंच तर काय करणार, ते पान परततायत. मॅडम कुठलं बोलतायत, कुठे डायलॉग संपला, एक पान झालं, दुसरं पान, अरे कुठून आलं हे, कुठून बोलते. आणि सगळे असे शॉक होते, अरे काय आहे हे. आणि म्हणजे समोरच्या डोळ्यात पण पाणी आलं लोकांच्या, कारण माझ्या मनापासून ते बोलणं चालू होतं. आणि मी समोरच्या व्यक्तीला आधीच सांगून ठेवलेलं, माझा जो को ॲक्टर होता त्याला, की माझं ना हे जास्त होतं, डायलॉग हा जास्त होतो, त्याच्यामुळे तुम्ही सतर्क व्हा, मी तुम्हाला एक साईन देईन, त्याच्यानंतर तुम्ही तुमचा डायलॉग सुरू करा. म्हणजे को ॲक्टरला सांगून ठेवलेलं, कारण याआधी पण माझा हा डायलॉग लांबलेला पहिल्याच नाटकात, जेव्हा पहिला प्रयोग केला तेव्हा ठरवलं की हां, काहीतरी घडतंय आणि बोलतंय माझ्यातनं पात्र. तर मग रडतो ना आपण जेव्हा, तेव्हा माझ्या डोळ्यातनं खरं पाणी येतं. मी खोटं फक्त असं करत नाही, पाणी येतं तरी येतं. तर मला असं विचाराल, मॅडम तुम्ही खऱ्याच रडलात, मॅडम तुमच्या डोळ्यातनं खरंच पाणी आलेलं, म्हणजे तुम्ही खरंच रडत होता, छान. आणि त्यानंतर माझ्या अजून अशा नाटक केली आहेत मी, त्यात माझा सरप्रायझिंगला सत्कार केलाय शॉल देऊन, की तुमची ऍक्टिंग खूप छान झाली आहे. आणि खूप वर्षांनी आम्हाला असं अनुभवायला मिळालंय. ज्या आपल्या पहिल्या अभिनेत्री आणि नृत्यांगना होत्या, अनिता कोळसुमकर, त्यांच्याकडेच मी त्यांच्या गावात गेली नाटक करायला, आणि त्यांच्या हातून पण माझा सत्कार झालाय. हा माझा खूप म्हणजे असा मोठा आनंद होता की मोठ्या अभिनेत्रीकडून मला माझा सत्कार होतोय. बरोबर. आणि काही लोक मला सांगतात, अनिता कोळसुमकर यानंतर इतक्या वर्षानंतर ही अभिनेत्री त्यांच्यासारखी दिसली मला. म्हणजे कोणीतरी बघतंय ना, अरे हा ही आहे, काहीतरी वेगळं आहे. आणि त्यानंतर माझे असे खूप ठिकाणी सत्कार पण झाले आहेत अभिनयाबद्दल, आणि लोकांनी असं खूप प्रतिक्रिया दिलेत की खूप छान वाटतं. आम्ही त्याच म्हणजे बघणाऱ्याच्या डोळ्यात पण पाणी आलं, लागतं जीवाला तुम्ही जे करता ते. प्रेक्षकांना ते भावतं, त्यामुळे तो जिवंतपणा एक येतोय अभिनयाला, आणि त्याची दाद तुम्हाला प्रेक्षकांकडून मिळते. तर मला सांगा की अभिनयासोबत आपण नृत्य करताय, मॉडेलिंग क्षेत्रातही सक्रिय आहात, तर त्याविषयी सांगा. नृत्य तर लहानपणापासूनच आहे, मॉडेलिंग जस्ट आहे, ट्राय करून बघायचं आहे म्हणून मी 1-2दा केलंय. आणि मॉडेलिंगचे फोटोशूट्स असतात
एखादी ॲड असेल तर तसं. बस. हा अभिनय आहेच, म्हणजे आपण मॉडेलिंग, नृत्य हे सगळ्यामध्ये सक्रिय आहातच, पण त्यासोबत आपण एक स्वतःचं करिअर म्हणून अजून अशी कोणती कला जोपासताय? हां, अभिनय, नृत्य, मॉडेलिंग आणि ह्यासोबतच मला मेहंदी मेकअपची खूप आवड आहे. त्याच्या ऑर्डर्स पण घेते मी जेव्हा फ्री असेन तेव्हा. आणि लहान मुलांचे आवाज किंवा एखादा कार्टूनचा आवाज मला वाटलं की बोलते, आवडतं मला तसं करायला. परत मुके प्राणी असतात त्यांची तर मला खूप आवड आहे. आमच्या श्रोत्यांना तो तुम्ही लहान मुलांचा जो आवाज काढताय तो ऐकून दाखवा. हो, नक्कीच. आई, अगं आई, कुठे गेलीस ग आई? अगं मला भूक लागली आहे ना, मला भूक लागली आई, मी बोलणार नाही, जा, मला तू खाऊच देत नाहीयेस ग. छान छान. पण त्यासोबत मिमिक्री करताय, तर असं कोणाचा तरी आवाज आपण नक्कीच काढत असणार, तर हा, तो म्हणजे देखील ऐकवा. स्पेशली असं मी कुठल्या कार्टूनचं बोलत नाही, पण मला वाटतं की एखादा डायलॉग घेऊन मी बोलते, तर तसं मी तुम्हाला करून दाखवते. क्या सच में उसमें तुम्हें जाने दिया? Oh my God, I'm scared. No, what are you doing? Oh my God. No, 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 I'm happy. Oh my God. You are scared? No, I'm happy. Oh, bye. Bye. कार्टून मधला अगदी हुबेहूब आपण आवाज काढलाय, खूप छान वाटलं. तर मला सांगा की कुर्ला टू वेंगुर्ला या चित्रपटात आपण अभिनय केला आहे, तर तो अनुभव? हो, कुर्ला टू वेंगुर्ला हा माझा अनुभव खूप वेगळाच आहे. कारण ह्यात माझ्या जे ॲक्टिंगची जी सुरुवात आहे अभिनयाची, ती खरी इथूनच झाली आहे. कारण अशी वेळ आली होती, म्हणजे लहानपणापासून मला अभिनयाची आवड होती, पण असं म्हणतो ना की एका पॉईंटला येऊन, म्हणजे खूप आधी पप्पा बोलले होते की हे क्षेत्र आपल्यासाठी नाही आहे, म्हणजे मुलींना तिथे काही असं म्हणजे सिक्युरिटी नाही आहे, असं म्हणजे त्यांना भीती वाटत होती, गावातली मुलगी आणि असं. तेव्हा मला ना वहीत लिहून ठेवायची खूप सवय होती, मला काय करायचं आहे ते. आणि तिथे मी लिहिलेलं की मला ॲक्टर व्हायचं आहे. आणि ते जेव्हा पप्पा बोलले ना, तेव्हा मी ती पानं फाडून टाकली की नाही, आपलं स्वप्न इथेच थांबतंय. आणि खूप सॅड झालेली, हे फक्त मला माहिती आहे आणि आता मी शेअर करते. बरोबर. आणि तिथे मी ती पानं फाडली आणि खोडलं ते की आता आपलं थांबतंय स्वप्न. पण एका पॉइंटला असं आलं की कुर्ला टू वेंगुर्ला याच्या आधी ऑडिशन्स चालू होते आणि तिथे माझे मोठे पप्पा पहिले पाम्पलेट वाटायचे बघा, तसं आलं. ते रिक्षा चालवतात ना, मग त्यांना मिळालं, त्यांनी मला आणून दिलं आणि बोलले, हर्षू इथे इथे ऑडिशन आहे, जा, संधी आले तर सोडते कशाला, हवेत. मी घेतलं आणि लगेच, म्हणजे घरून मी कधी चालत सायकलने जायची, पण त्या क्षणी मी चालत फळ संशोधन केंद्र आहे तिथे, ते पहिलंच होतं, तिथे गेले मी आणि म्हटलं आत्ता नाही सोडणार, आत्ता माझ्याकडे संधी आली आहे, मला जायचंय, संधीचं सोनं करायचंय. तिथे गेली, तेव्हा सरांची ओळख झाली, अमरजीत आंबले सर. आणि त्यानंतर ते एक सेशन झालं, तेव्हा ओळखी झाल्या, ओळख करून घेतली आणि म्हटलं वा, भारी, आत्ता हर्ष तू पाऊल टाकतेस, मागे नको हटूस, शिक काहीतरी. त्याच्यानंतर दुसरं जेव्हा होतं ना, तेव्हा अमरजीत आंबले सरांनी ना असं प्रत्येकाची ओळख सांगत होते, म्हणजे नाव वगैरे सांगा. सर बोलता बोलता मला बोलले, तू ना दगड आहेस. आणि मी अशी बघत होते की मला प्रश्न पडला, सर तुम्ही असं का बोललात? आणि सगळे गेल्यानंतर मी सरांना तो प्रश्न विचारला, सर तुम्ही मला हे का बोललात दगड? तर सर बोलले, या प्रश्नाचं उत्तर तुला थोड्या दिवसांनी भेटेल. म्हटलं ठीक आहे. आणि त्यानंतर प्रवास सुरू झाला की कुर्ला टू वेंगुर्लामध्ये आम्हाला सरांनी इन केलं. त्या पूर्ण प्रवासात आमचा छोटाच डायलॉग आहे, पण ते जे शूट चालू होतं ना,
त्यात जे मी अनुभवलं की ॲक्टर्स कसे करतायत, प्रत्येक पडद्यामागचे कलाकार कसे करतायत, डिरेक्टर कसं करतात, म्हणजे प्रत्येक त्याची सांगण्याची कला, त्यांची ऐकण्याची कला, हे सगळं मला अनुभवायला मिळालं. आणि मला खूप भारी वाटलं की आत्ता काहीतरी करतायत. आणि तेव्हा मी पहिली कॅमेऱ्यासमोर आले होत्या कुर्ला टू वेंगुर्लामध्ये, पहिली. आणि ते सगळं माझे आई पप्पा आणि माझे मोठे पप्पा आणि नंतर अमरजीत आंबळे सर यांनी संधी दिल्यामुळे मी त्यात आले. आणि तिथपासून माझा प्रवास सुरू झाला हा चित्रपटाकडे. आणि त्यांच्यामुळे मी आहे असं मी म्हणते. आणि माझ्या कलेमुळे ज्यांनी मला तिने म्हणजे असं दाखवलं ना की तुझ्याकडे आहे, आणि त्यांनी ते घेतलं की बाबा हां, ही थांबणारी, ही करणारी आहे. बरं, आणि हिला थांबवलं. छान. आजच्या भागात आपल्या कलाप्रवासाच्या सुरुवातीपासून रंगभूमीवरील अनेक सुंदर आठवणी आणि अनुभव हर्षदा मॅडम तुम्ही आमच्यासोबत खूप छान शेअर केलात. आपल्या प्रवासातील जिद्द आणि मेहनत प्रत्येक नवोदित कलाकारासाठी प्रेरणादायी आहे. मात्र अजून बरेच काही जाणून घ्यायचे बाकी आहे. आपले आगामी चित्रपट, मॉडेलिंग, भविष्यातील स्वप्न आणि कलाकार म्हणून तुमचा जो पुढचा प्रवास आहे याविषयी आपण पुढील भागात सविस्तर गप्पा मारणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.